नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक नवीन डिश घेऊन आली आहे। ती माझ्या मुलांना खूप आवडते। ती मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी आहे। त्याचं नाव आहे हेल्दी रवा सँडविच। चला तर मग लागू तयारीला। पहिल्यांदा आपण व्हेजिटेबल्स कट करून घेऊया। व्हेजिटेबल्स बारीक बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ऍड करू शकता। या ठिकाणी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ऍड केला आहे। तुम्ही शिमला मिरची, गाजर, तिखट पाहिजे असेल तर हिरवी मिरची पण ऍड करू शकता। चला तर यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया। 1 वाटी रवा, दही, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार व्हेजिटेबल्स, बटर, चीज। चला तर आपण बेटर तयार करूया। सगळ्यात पहिले 1 वाटी रवा, त्यामध्ये 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आवश्यकतेनुसार पाणी टाकून बेटर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम बेटर तयार करून घ्यायचं। आता हे बेटर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। त्यानंतर उकडलेले बटाटे स्मॅश करून त्याला जिरी, मोहरी, हळद आणि लाल मिरची पावडरचा तडका दिला। त्याची छोटी छोटी टिक्की बनवून घेतली। चला तर आपली सँडविचची तयारी झालेली आहे। तरी आपण टोस्टर फ्री हीट करून घेऊया। टोस्टर कोणाकडे अवेलेबल नसेल तर ही रेसिपी तुम्ही तव्यावर पण बनवू शकता। फ्री हीट झाल्यानंतर दोन्ही साइडनी बटर लावून घ्यायचं। बटर लावल्यानंतर बेटर पसरवून घ्यायचं। त्यानंतर त्यावर आलू टिक्की ठेवून चीज स्लाइस ठेवायची। चीज स्लाइस अवेलेबल नसेल तर तुम्ही चीज खिसून पण टाकू शकता। त्यानंतर पुन्हा चीज बेटरनी कव्हर करून घ्यायचं आणि दोन्ही साइडनी व्यवस्थित शेकून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं हेल्दी कुरकुरीत रवा सँडविच तयार। तुम्ही हे सँडविच ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता। हे घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा। अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।